महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। लाडक्या बहिणींसाठी 12व्या हप्त्याबद्दल खूप महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। पोस्ट बँकमध्ये आणि SBI बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी पडण्यास सुरुवात झालेली आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मला माफ करा, थोडा उशीर झाला, परंतु पैसे टाकण्यास त्यांनी सुरुवात देखील केलेली। आता 16 जिल्हे व 12 बँकेमध्ये पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत। तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी येणार हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। 11 जुलैचे 2025 जून महिन्याचे आले, जुलै महिन्याचे 1500 रुपये आले। आज ठीक 10 वाजता या ठिकाणी महिलांच्या डायरेक्ट खात्यामध्ये आलेले आहेत आणि 50,000 रुपये कर्ज कोणत्या महिलांना भेटणार आहे, कोणत्या महिला पात्र आहेत, त्यासाठी हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। खूप महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे, तुमची एकही शंका मी तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही। 12व्या हप्ता 12व्या महिन्याचा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती कधी येणार, का 2 हप्ते एकत्र येते तुमच्या अकाउंटवरती 3000 रुपये येणार आहेत, असं सर्व तुम्हाला तुमच्या शंका मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे। लाडकी बहीण असू द्या किंवा इतर कोणतीही योजना असू द्या, त्या योजनेविषयी आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर अपडेट दिली जाते। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खूप महत्त्वाची अपडेट आहे। अपडेट अशी देखील आहे की 12व्या महिन्याचा हप्ता हा आणखी काही जिल्ह्यांमध्ये पडलेला नाही। मग त्या जिल्ह्यांमध्ये का उशीर होत आहे, कोणत्या महिलांना पैसे पडत नाहीत, काय होते, मी तुम्हाला सविस्तररित्या सर्व सांगणार आहे। आता बऱ्याच महिलांचं हे आधार कार्ड, त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकला लिंक नाही, त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नसल्यामुळे हे पैसे त्यांना भेटत नाहीत। मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे सर्वरित्या मी तुम्हाला एकच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। चला जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। आता बघू शकता की या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देणारी एक महत्त्वाची योजना आहे। योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला या ठिकाणी 1500 रुपये दिले जातात। यात काही शंका नाही, त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये DBT मार्फत पाठवली जातात। परंतु असा प्रश्न आता झालेला आहे, बऱ्याच महिलांचं हे आधार कार्ड, त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकशी लिंक नसल्यामुळे हे पैसे त्यांना भेटलेले नाहीत। तुम्हाला एक काम करायचं, फटाफट तुम्ही बँकमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर तुमच्या बँकला लिंक करा। जोपर्यंत तुम्ही लिंक करणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला पैसे येणार नाहीत। आता तुम्हाला 2 काम करायचे, 2 गोष्टी तुम्हाला लिंक करायचे आहेत। एक म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करायचे आणि तुमचा फोन नंबरशी तुमचं आधार कार्ड जे आहे, तुमचा आधार कार्डशी तुमचा फोन नंबर हा लिंक असायला पाहिजे, जेणेकरून त्या नंबरवरती तुम्हाला OTP आला पाहिजे आणि या DBTच्या मार्फत हे पैसे पडत आहेत त्याचाही देखील मेसेज आलेला पाहिजे तुमच्या फोनवरती। त्यासाठी तुमचं आधार कार्डला तुमचा नंबर व्हेरीफाय पाहिजे। हे 2 कामं तुम्हाला करायचे। हे 2 जर काम तुम्ही केले तर या ठिकाणी पैसे लवकर भेटू शकतात। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 12व्या हप्त्याचे पैसे खूप महिलांना पडलेले आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बँकांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे। आता ती गर्दी कशामुळे पाहायला मिळत आहे, कारण त्या ठिकाणी सरकारने पैसे टाकलेले आहेत त्यांच्या जिल्ह्यांमध्ये, तर ते काढण्यासाठी गर्दी होत आहे। ते एक मोठा सरकारपुढे प्रश्न उभा राहिलेला आहे। आता पुढील बघा, पुढील अपडेट अशी आहे, बघू शकता। मात्र अलीकडे एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सरकारने हजारो महिलांची नावे यादीतून वगळली आहेत। काही महिलांची चुकीची माहिती दिल्याने त्यांची नावे हटवण्यात आलेली आहेत, तर काही प्रामाणिक महिलांची ही नावे चुकून वगळली गेल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। अशा वेळी तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासणं अत्यंत गरजेचं आता ठरणार आहे। ही तपासणी आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरती किंवा संगणकावरती तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती करू शकता। आता ती तुम्हाला कशी चेक करायची, आता बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत। अपात्र का झालेले आहेत, कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती मे महिन्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचे हप्त्याचे पैसे तुम्हाला यायलाच तुमच्या अकाउंटवरती उशीर झाला। मे महिन्यामध्ये छाननी प्रक्रिया सुरू होती, जून महिन्यामध्ये संपली आणि आता सर्वरित्या व्यवस्थितरित्या झालेलं आहे। आता त्यामध्ये बऱ्याच महिला या अपात्र ठरलेल्या आहेत। मग आता हे देखील माहिती नाही कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत। महिलांना स्वतः माहिती नाही की आपण पात्र आहोत का अपात्र, हे देखील आता आपण पाहणार आहोत। कसं बघायचं तुम्ही पात्र आहात का नाही। आता बघू शकता या ठिकाणी नावे का वगळली जात आहेत। आता नावे का वगळली जात आहेत यामागचं कारण देखील आपण पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता नावे का वगळली जात आहेत। सरकारच्या माहितीनुसार अनेक महिलांनी चुकीच्या माहितीच्या आधारे म्हणजेच फसवणूक करून योजनेचा लाभ घेतलेला आहे। काही महिला या सरकारी नोकरीतून असूनही लाभ घेत होत्या, तर काहींनी आपले उत्पन्न वाढवले होते। त्यामुळे सरकारने ITR इन्कम टॅक्स
रिटर्न आणि इतर माहिती तपासून अशा महिलांची नावे या यादीतून या ठिकाणी हटवलेली आहेत. त्यामुळे प्रामाणिक महिलांची नावही काही प्रकारे यातून वगळली गेलेली आहेत. मग त्या महिलांनी काय करायचं हे देखील आपण सविस्तररित्या पाहूत. आता बघू शकता या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव वगळलं गेलं का अशा प्रकारे करा तपासणी. आता तुम्हाला तपासणी करायची तुमचं नाव खरंच आहे का वगळलं गेले, तुम्हाला हे देखील माहिती नाही. बऱ्याच महिलांचा प्रश्न असा आहे की दादा आम्हाला जून महिन्याचे पैसे येत नाहीत, मग आमचं नाव आहे का नाही हेच आम्हाला माहिती नाही. मग त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तुमचं नाव तुमच्या यादीमध्ये आहे का नाही हे तपासायचं असं की आता पुढील प्रकारे बघूया. जर तुम्हाला शंका वाटत असेल की तुमचं नाव अजून योजनेत आहे का किंवा ते वगळण्यात आलेलं आहे, तर घरबसल्या तुम्ही तुमचं नाव ऑनलाईन चेक करू शकता. त्यासाठी खालील स्टेप या ठिकाणी तुम्हाला फॉलो करायचे आहेत. सर्वप्रथम योजनेची अधिकृत वेबसाईट, त्या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला. त्या लिंकवर जा. त्यानंतर तुमचं नाव, आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका. काही क्षणात तुमच्या स्क्रीनवर तुमचं योजनेतील स्टेटस दिसेल. जर तुमचं नाव यादीत असेल तर समजून जा की तुम्हाला लाभ मिळणार आहे 12व्या आणि 13व्या हप्त्याचा. पण जर तुमचं नॉट रेकॉर्ड फाउंड किंवा यासारखा संदेश आला तर तुम्ही समजून जायचं की या ठिकाणी आपलं नाव नाही आहे, आपला काही या ठिकाणी सरकारनं आपल्याला वगळलेलं आहे असं स्वतः समजून जायचं आहे. आता पुढील बघा, पुढील अपडेट काय आहे. पुढील अपडेट बघू शकता. अशा प्रकारे करा तक्रार. आता तुमचं नाव जर खरंच तुम्ही पात्र आहात, तुमचे सर्व डॉक्युमेंट वगैरे सर्व लिगल आहेत, तरी देखील तुम्हाला चुकून वगळण्यात आलेलं आहे, मग त्या महिलांनी काय करायचे त्यासाठी अपडेट आहे. आता त्या महिलांनी काय करायचे हे पाहू शकता. जर तुम्ही ना सरकारी नोकरीला आहात ना ITR भरला असेल आणि इतरही तुमचं नाव यादीतून वगळलं असेल तर घाबरू नका. तुम्ही तुमच्या नजीकच्या सेतू केंद्रावर जायचं आहे. तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करू शकता. तक्रार करताना तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, योजनेची नोंदणी क्रमांक हे सर्व कागदपत्र सोबत ठेवा. याशिवाय तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का हे एकदा चेक करा किंवा KYC करून घ्या. झाली असेल का सर्व अपडेट करून ठेवा, अन्यथा लाभ मिळणार नाही. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं आधार कार्ड ही तुमच्या बँकला लिंक पाहिजेच. काहीच करा, तुमचं आधार कार्ड ही तुमच्या बँकला लवकरात लवकर जाऊन लिंक करा. आणि पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा. लाडक्या बहिणीनं बऱ्याच महिला या व्हिडिओ बघत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब देखील नाही करत. तुम्ही जर तुमचे पैसे आले असतील तर तुम्ही लगेच फटाफट होय कमेंट करा, नाही आले असतील तर नाही कमेंट करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे देखील आपल्याला कळवा. खूप महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता राहिला प्रश्न 12व्या हप्त्याचा. मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे बऱ्याच महिलांना या ठिकाणी आलेले आहेत, यात काही प्रश्न नाही. राहिला प्रश्न 12व्या हप्त्याचा, जून हप्त्याचा. आता जुलै महिन्याचा 1 आठवडा देखील संपलेला आहे, तरी देखील महिलांच्या अकाउंटवरती पैसे आलेले नाहीत. बरोबर. आता एक काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक आहे का हे एकदा तपासायचं. आणि तुम्हाला सांगतो मी लाडक्या बहिणींनो, नंदुरबार, धुळे किंवा इतर गडचिरोली या भागांमध्ये 12व्या हप्त्याचे पैसे टाकण्यात आलेले आहेत. फक्त नांदेड, परभणी किंवा इकडच्या भागामध्ये पैसे टाकण्यात आलेले नाहीत. 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे टाकण्यास सुरुवात झाली आहे. 12 बँकमध्ये पैसे येत आहेत. सर्वात अगोदर म्हणजे पोस्ट बँकमध्ये आणि SBI बँक, या 2 बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे पडत आहेत. कारण या 2 अशा बँक आहेत की यांचं हे आधार कार्ड त्यांच्या बँकेला लिंक करतात, ते मेसेज वगैरे टाकून ते काहीही करून ते लिंक करून घेतात. त्यामुळे त्यांचे पैसे हे त्यांच्या अकाउंटवरती लवकरात लवकर या ठिकाणी आलेले आहेत. फक्त लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे हे 12व्या महिन्याचे पैसे आहेत, ते तुम्हाला याच आठवड्यामध्ये येत्या 15 तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटू शकतात. या ठिकाणी 100% भेटणारे आहेत पैसे, कुठेही जाणार नाहीत. 15 जुलैपर्यंत हे पैसे भेटणारे आहेतच. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा 2 हप्ते एकत्रित्या भेटणार आहेत का? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला समजून जायचंय, सरकारचा जर आपण पाठीमागचा जर डेटा बघितला तर त्या डेटाच्या बेसिसवरती सरकार एकाच वेळी तुम्हाला 2 हप्ते टाकत असतं. मग एक हप्ता आहे 1500 रुपयांचा, सरकारनं एकाच वेळी तुम्हाला पाठीमागे 2 हप्ते टाकलेले होते. असं नाही की सरकारनं टाकलेले नाही, सरकारनं टाकलेले देखील आहेत. मग या देखील बेसिसवरती आपण असं म्हणायला हरकत नाही की 2 हप्ते एकत्रित्या तुमच्या अकाउंटवरती सरकार कदाचित टाकू शकतं, काही सांगता येत नाही. 3000 रुपये तुम्हाला कोणत्याही क्षणी येऊ शकतात. फक्त तुम्ही SMS चेक करा लाडक्या बहिणींनो, SMS चेक करत राहा. SMS आला तर तुम्ही लगेच कमेंट करा की या ठिकाणी पैसे दादा आम्हाला आलेले. पैसे कोणत्याही क्षणी येऊ शकतात. फक्त तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करा आणि तुमचा नंबर जे आहे, तुमचा
तुमच्या आधार कार्डचा जे नंबर आहे ते नंबर एकदा व्हेरीफाय करून घ्या. हे 2 कामं तुम्हाला महत्त्वाची या ठिकाणी करायची आहेत जर लाडक्या बहिणींचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पाहिजे असतील तर. खूप महत्त्वाची अपडेट आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खूप महत्त्वाची अपडेट आहे. 50,000 रुपये कर्ज कुणाला भेटणार आहे तर 50,000 रुपये कर्ज अशा महिलांना भेटणार आहे ज्या महिलांना खरंच कर्जांची गरज आहे, खरंच त्या स्वतःच्या पायावर उभं टाकण्यासाठी काहीतरी धडपड करत आहेत, ज्या महिला लाडक्या बहिणींचा योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना या ठिकाणी 50,000 रुपये कर्ज देखील भेटणार आहे असं स्वतः शिंदे सरकारने सांगितलेलं आहे. आता खूप महत्त्वाची अपडेट आहे. फक्त लाडक्या बहिणी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट होते तुमच्यापासून वंचित राहणार नाही. चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.